भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 5वा अवतार वामन अवतार. बळीराजाचा अहंकार मोडण्यासाठी घेतलेलं रूप. असुरांचा राजा बळी हा अत्यंत दानशूर आणि पराक्रमी होता. त्याच्या दानधर्माची कीर्ती स्वर्गलोकात पोहोचली होती. त्याने आपल्या पराक्रमाने देवांनाही जिंकून टाकलं आणि स्वर्गलोकावर राज्य करायला सुरुवात केली. पण हळूहळू त्या दानशूरतेत अहंकाराची छटा येऊ लागली. माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही, मीच सर्व देणारा, असं त्याला वाटू लागलं. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली की बळीचा अहंकार मोडा. विष्णूंनी ते मान्य केलं आणि त्यांनी वामन, एका बुटक्या ब्राह्मण बालकाचं रूप घेतलं. बळीराजा यज्ञ करत होता. तो म्हणाला, या यज्ञात जो काही मागेल त्याला मी काहीही देईन. तेवढ्यात वामन रूपातील विष्णू आले. त्यांनी नम्रपणे म्हटलं, मला फक्त 3 पावलं एवढी जमीन हवी आहे. बळीराजा हसला. फक्त 3 पावलं? इतकंच का? वामन म्हणाले, हो, एवढंच पुरेल. बळीने वचन दिलं आणि ती मागणी मंजूर केली. त्या क्षणी वामनाचं रूप वाढू लागलं. तो महाविष्णूंच्या विराट रूपात परिवर्तित झाला. पहिलं पाऊल त्यांनी पृथ्वीवर ठेवलं, दुसरं पाऊल आकाशावर, आणि जेव्हा 3ऱ्या पावलासाठी जागा उरली नाही तेव्हा बळीने स्वतःचं मस्तक पुढे केलं. भगवान विष्णूंनी ते पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवलं. पण त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला, तू पाताळात राहशील, पण दरवर्षी पृथ्वीवर येऊन आपल्या लोकांना भेटशील. त्याच दिवसाला आपण आज बलिप्रतिपदा म्हणतो. ही कथा आपल्याला शिकवते की या जगात कुणीही कितीही सामर्थ्यवान असो, पण अहंकाराने उभं केलेलं साम्राज्य क्षणात कोसळतं.